नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजश्री काकू, ऋतुजा, रेश्मा या तिघीही मिळून घटस्थापनेची तयारी करत असतात. तर राजश्री काकू म्हणू लागतात, खरंच देवी आईच्या कृपेने या घरावर आलेली संकट दूर होऊ देत आणि लवकरात लवकर या घरातील आनंद परत येऊ देत. तर ऋतुजा म्हणते, होणार, अगदी तुमच्या मनासारखं होणार, तथास्तु. तर त्यानंतर रेश्मा म्हणते, काकू अहो तुम्हीच म्हणता ना की आपण चांगला विचार करायला हवा, जर चांगला विचार केला तर सर्व काही चांगलंच घडतं. तर आता राजश्री काकू म्हणतात, हो ग रेश्मा, मीच म्हणते, परंतु आजकाल घरामध्ये एवढ्या वाईट गोष्टी घडत आहेत ना की त्याचा विचार केला ना तरी खूप वाईट वाटत असतं की कधी एकदा ह्या घरातील आनंद परत येणार आहे. ऋतुजा म्हणते, वहिनी अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे. देवी आईच्या कृपेने आपल्या घरातील आनंद परत एकदा येणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, जसं तुम्हाला हवं तसंच सगळं काही घडणार आहे. तर आता ऋतुजाचं हे बोलणं ऐकून राजश्री काकू म्हणतात, तुझ्या तोंडात साखर पडो. तर ऋतुजा म्हणते, नाही मिठाई पण. आता ऋतुजाच्या या बोलण्यावर रेश्मा आणि राजश्री काकू हसू लागतात. दुसरीकडे पाहायला मिळतं आता रुक्मिणी काकू तयार होतात. सिंधू विचारते, काकू तयार आहात ना? तर आता रुक्मिणी काकू विचारतात, काही प्रश्न आहे का? तर आता सिंधू म्हणते, नाही, अजिबात नाही, माझा या बुक्यांवर पूर्ण विश्वास आहे. तर त्यानंतर सिंधू म्हणते, काकू अहो तुम्ही एवढा खूप छान तयार झाला आहात आणि तुम्ही जी काही भूमिका करत आहात ती एकदम तुम्हाला सूट होत आहे. तर आता रुक्मिणी काकू सिंधूचा कान पकडतात आणि म्हणतात, अगं तू मला किती नावं ठेवणार आहेस? या अगोदर फडफड आणि आता बुक्यांबू. तर आता सिंधू काकूंची माफी मागत म्हणते, काकू मला माफ करा, मी कृष्णा आहे, हे सगळं काही तुम्हाला पटवून द्यायचं होतं आणि म्हणूनच मला ही भूमिका पार पडावी लागली. खरं तर मी पाहायला गेले तर या कॅरेक्टरमध्ये जास्तच घुसली होती. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव सिंधू, मी तुझी सासू आहे हे मात्र विसरू नकोस. आता रुक्मिणी काकू रागानेच बोलतात, तेव्हा मात्र सिंधू घाबरते आणि रुक्मिणी काकूंची पुन्हा एकदा माफी मागत म्हणते, काकू खरंच मी अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे. मला असं तुम्हाला म्हणायचं नव्हतं किंवा तुमच्याशी वागायचंही नव्हतं, परंतु माझ्याजवळ दुसरा कुठला पर्यायच नव्हता. आता सिंधू ही रुक्मिणी काकूंची पुन्हा माफी मागू लागते, परंतु रुक्मिणी काकू हे सगळं काही नाटक करत असतात आणि त्यानंतर सिंधूला हसून दाखवतात. आता रुक्मिणी काकू हसतात. सिंधू म्हणू लागते, काकू हे काय करताय तुम्ही? तर आता रुक्मिणी काकू सिंधूला विचारतात, कसा वाटला माझा अभिनय? तर सिंधू म्हणते, प्रश्नच नाही, एक नंबर. काकू खरंच तुम्ही खूप छान अभिनय केला आहे, परंतु यापुढे काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे ना? तर रुक्मिणी काकू म्हणतात, ज्या शाळेत तू शिकत आहेस त्याच शाळेची मी हेडमास्तर आहे, हे मात्र विसरू नकोस. सिंधू म्हणते, अजिबात नाही, खरं तर मी हे कधीच विसरणार नाही आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली सगळं काही होणार आहे. तर त्यानंतर सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू यापुढे तुमची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, पटकथा, संवाद, नाट्य हे सगळं काही माझ्या लक्षात आलं आहे, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. यापुढे आपण जसं ठरवलं आहे तसंच घडणार आहे. आता सिंधूला धडा शिकवण्यासाठी रुक्मिणी काकू आणि सिंधू सज्ज झालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राजश्री काकू, ऋतुजा आणि रेश्मा यांची घटस्थापना करून झालेली असते. आता घटस्थापना पूर्ण होताच राजश्री काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा नैवेद्य तयार आहे ना? मग आता नैवेद्य दाखवून घे आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सर्व पुरुष मंडळींचे जेवण त्यांच्या पेढीवरच घेऊन जा, कारण आज खरी कोणीही पुरुष मंडळी जेवायला येणार नाही आहेत. तर त्यानंतर ऋतुजामध्ये, हो ना वहिनी, नवरात्रीमध्ये आपल्या पेढीवर खूप गर्दी असते, ही तर देवीचीच कृपा आहे, असं म्हणत आता तिघीही देवी आईचा आशीर्वाद घेतात. आता त्याचवेळी त्या तिघींनाही रडण्याचा आवाज येतो. तर आता रेश्मा ही ऋतुजाला म्हणते, आई हा तर कृष्णाचा रडण्याचा आवाज आहे ना? तर आता राजश्री काकू म्हणतात, हो हा तर कृष्णाच्याच रडण्याचा आवाज येत आहे, परंतु ती का रडत आहे, चला जाऊन बघूया, असं म्हणत आता तिघीही पाहण्यासाठी येतात. तर आता सिंधू ही हॉलमध्येच मोठमोठ्याने रडू लागते. आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात, आता गप्पा बसतेस का? कृष्णा ही रडण्याची वेळ नाही, आज सणाचा दिवस आहे, त्यामुळे तुझं रडणं बंद कर. परंतु सिंधू काही रडायची थांबत नाही. तर आता ऋतुजा विचारते, ए बाई रडायचं बंद कर ना, नक्की तुझं काय झालंय ते सांगशील का आम्हाला? आता त्याच वेळी तिथे मधू येते. आता मधूला पाहताच सिंधू मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणते, ही बाई या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, किती निर्लज्ज आहे ही बाई आणि किती खालच्या पातळीला जाणार आहे ही बाई. मला खरंच काही कळत नाही, मला वाटलंही नव्हतं
की ही बाई एवढ्या खालच्या पातळीला जाईल. आता मात्र राजश्री काकूंना राग येतो. राजश्री काकू म्हणतात तिला काहीही बोलायचं नाही आणि ते मी ऐकून घेणार नाही. आणि तिने काय केलं आहे तिच्या नावाने अशी मोठमोठ्याने रडतेस तू? तर आता सिंधू म्हणू लागते मदर तू मला का विचारत आहेस, तिला विचार ना तिने काय केलं आहे. तर आता मधू मात्र काहीच बोलत नाही. तर सिंधू म्हणू लागते हिने तर माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. या बाईमुळे आता माझं कोणीच राहिलं नाही. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. आता सिंधू ही रडण्याचं नाटक करत तिथेच खाली बसते आणि मोठमोठ्याने रडू लागते. ऋतुजा म्हणू लागते ए बाई तुझं आता रडणं बंद करशील का? नक्की काय घडलं आहे ते आम्हाला स्पष्ट आणि नीटपणे समजून सांग, म्हणजे आम्हालाही कळेल की नक्की काय घडलं आहे. तर सिंधू रडतच म्हणते काय बोलू, कोणीच राहिलं नाही जगात. लहान असतानाच मदर आणि फादर सोडून गेले. तर त्यानंतर गोदा मावशी आणि तीसुद्धा आता गावाला तिच्या हजबंडकडे निघून गेली. आणि माझा विश्वास होता तो माझ्या हजबंडवर, परंतु आता तेही सगळं स्वप्नच राहिलं. माझ्याही हजबंडने माझा विश्वासघात केला, तो फक्त या बाईमुळे. असं म्हणत आता सिंधू रागानेच उठते आणि मधूच्या कानाखाली मारत असते. परंतु त्याचवेळी राघव तिथे येतो आणि सिंधूचा हात पकडतो आणि विचारतो काय करतेस तू हे? आता मात्र मधूला खूप आनंद झालेला असतो. सिंधू म्हणते वा मला वाटलंच होतं हजबंड तू हिचीच बाजू घेणार. काय आहे ना ह्या बाईनेच माझा संसार उद्ध्वस्त केला आहे, तरीसुद्धा या माजुरडीचीच तू बाजू घेणार याची मला खात्रीच होती. परंतु या माजुरडीमुळे आज मी रस्त्यावर आली आहे. आता माझं कोणीच राहिलं नाही. देवा मी काय करू जगून? आता सिंधू ही रडतच देवाला म्हणते बोलव देवा, देवा मला बोलव तुझ्याकडे, लवकर बोलव. तर आता मात्र सर्वजण सिंधूकडे पाहू लागतात. आता सिंधू नक्की का रडत आहे याचं कारण कोणालाच कळत नाही, परंतु सिंधू रडत असते. आणि म्हणूनच राजश्री काकू सिंधूला म्हणतात कृष्णा शांत हो, तू रडू नकोस आणि भरल्या घरात अशी रडायची काहीच गरज नाही. नक्की काय घडलं आहे ते सांगशील का? तुझ्या रडण्याचं कारण काय आहे? का तुला गप्प बसता येतच नाही आहे? तर सिंधू म्हणते मदर तू आपल्यावर का चिडत आहेस? आपण का रडत आहोत याचं कारण तू तुझ्या लेकाला विचार ना, त्याने काय केलं आहे. तर आता राजश्री काकू राघवला विचारतात राघव अरे काय झालंय? तू आणि मधूने असं काय केलं आहे की ज्यामुळे ही कृष्णा एवढी रडत आहे, तिला या सगळ्याचा त्रास होत आहे. तर आता राघव काही न बोलता अगोदर मधूचा हात पकडतो. आता मधूही खुश होते. आता राघव मधूचा हात हातात घेत आईला म्हणतो आई मी ठरवलं आहे, मला मधूशी लग्न करायचं आहे. आता हे ऐकताच ऋतुजा, रेश्मा आणि राजश्री काकूंना धक्काच बसतो. राजश्री काकू विचारतात काय? राघव अरे तू हे काय बोलतोयस? तुला आता मधूसोबत लग्न करायचं आहे? अरे तुझं लग्न तर कृष्णासोबत झालं आहे ना. राघव तू असं नाही करू शकत. तर राघव राजश्री काकूंना म्हणतो आई मला बोलू दे. असं म्हणत आता राघव सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त करत म्हणतो आई मला कळून चुकलं आहे की मी खूप मोठी चूक केली आहे आणि आत्तापर्यंत मधूने माझ्यासाठी काय नाही केलं आहे. तिने माझ्यासाठी एवढं काय केलं आहे की ज्यासाठी तिने कधी स्वतःचा विचारही केला नाही. या कुटुंबाच्या भल्याचा, माझ्या भल्याचा तिने कायमच विचार केला. आणि मला एवढं समजलं आहे की माझ्यावर मधू एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही. आणि म्हणूनच आता मला मधूसोबत लग्न करायचं आहे आणि त्यावेळी मला कोणीही थांबवू शकत नाही. माझं प्रेम फक्त या मधूवरच आहे आणि मधूचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे मला आता मधूसोबत लग्न करायचं आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता हे राघवचं बोलणं चालू असतात तिथे रुक्मिणी काकू येतात आणि रुक्मिणी काकू मोठ्यानेच म्हणतात मला हे लग्न मान्य नाही. आता मात्र मधू आणि राघवला धक्काच बसतो. तर आता रुक्मिणी काकू पुढे येत म्हणतात लग्न म्हणजे काय झालंय? तुम्हाला भातुकलीचा खेळ वाटतोय का? केलं आणि थोड्या दिवसांनी मोडलं, परत दुसरं लग्न केलं, ते मोडलं नाही. असं होऊ शकत नाही. लग्न हे आयुष्यभरासाठी 7 जन्मासाठी बांधलेल्या गाठी असतात आणि त्याचा तुम्ही खेळ करू शकत नाही. आणि राघव एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आतापर्यंत रत्नापारखी घरामध्ये कोणीही घटस्फोट घेतला नाही. तर आता राजश्री काकू म्हणतात हो वहिनी मला मान्य आहे, परंतु ते सर्वांची परिस्थिती खूप वेगळी होती आणि ही परिस्थिती खूप वेगळी आहे. रुक्मिणी काकू म्हणतात परिस्थिती काही असो, परंतु राघव तो घटस्फोट घेऊ शकत नाही. राघव म्हणतो परंतु काकू या कृष्णाला मी माझी बायको मानतच नाही. तर रुक्मिणी काकू म्हणतात मग तिच्याशी तू लग्न का केलंयस? त्यावेळी तुझ्या लक्षात नाही का आलं? लग्न करण्या अगोदरच विचार करायला हवा. त्यामुळे आता तुझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. तुला काही झालं, तुझ्या जरी मनात नसलं तरीसुद्धा तुला कृष्णाला तुझी बायको म्हणून मान्य करावंच लागेल आणि तीच तुझी बायको आहे. त्यामुळे तू घटस्फोट घेऊ शकत नाहीस आणि मधूसोबत लग्नही करू शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर
राजश्री काकू, रेश्मा आणि ऋतुजा या तिघींनाही धक्का बसतो. तर आता रेश्मा ही ऋतुजाला विचारते, आई अहो काकू असं का बोलत आहेत आणि आज काकूंना काय झालं आहे की त्या कृष्णाची बाजू घेत आहेत. तर आता ऋतुजा म्हणते, मलाही तेच तर कळत नाही आहे की आज नक्की वहिनींना काय झालं आहे की त्या कृष्णाची बाजू घेत आहेत. आता कोणाला काहीच कळत नसतं. तर आता ऋतुजा रेश्माला म्हणते, रेश्मा मला तर काहीच माहीत नाही, परंतु तुला मी एक गोष्ट सांगत आहे, हे जे काही घडत आहे ना ते शांतपणे बघायचं, एकालाही उत्तर करायचं नाही, तोंड बंद. रेश्मा म्हणते, आई हो. तर आता ऋतुजा म्हणते, सांगितलं ना एकदा, तोंड बंद. जे काही घडत आहे ते फक्त शांतपणे पाहायचं, त्याच्या विरुद्ध एकही प्रतिउत्तर करायचं नाही. आता मात्र रेश्मा शांत होते आणि सर्वांचं बोलणं ऐकत असते. तर आता मधू ही मनाशीच म्हणते, काकू अशा का वागत आहेत. मला वाटलं होतं की काकूंचं मन बदलेल आणि ते आमच्या लग्नासाठी तयार होतील आणि त्यानंतर ह्या कृष्णाला त्या हाताला धरून फरफटत घराबाहेर काढतील, परंतु तसं काहीच घडत नाहीये. आता मधू विचार करू लागते. तर दुसरीकडे राजश्री काकू म्हणतात, वहिनी अहो. तर रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री तू आता मध्ये एक शब्दही बोलू नकोस. असं म्हणत आता राजश्री काकूंना शांतच राहायला सांगतात. तर त्यानंतर राघव म्हणतो, परंतु काकू ही कृष्णा तुलाही आवडत नव्हतीच ना, तुलाही पसंत नव्हती. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात की हो, ही मला पसंत नव्हती आणि आजही नाही. मी हिला अजूनही रत्नापारखींची सून म्हणून स्वीकारलंच नाहीये. राजश्री काकू म्हणतात, हो ना, मग तुम्ही राणी आणि राघवच्या लग्नाला परवानगी का देत नाही आहात. रुक्मिणी काकू म्हणतात, कारण मला काय वाटतं, यापेक्षा रत्नपारखी घराण्याची प्रतिष्ठा, या घराचा मान सन्मान हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आता हे ऐकल्यानंतर राजश्री काकू शांतच होतात. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, उद्या जर कोणी म्हणालं की या घरच्या मुलाने एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर ते मी खपवून घेणार नाही. मला ती गोष्ट सहन होणार नाही आणि म्हणूनच या लग्नासाठी मी कधीही परवानगी देणार नाही. तर राघव म्हणतो, काकू माझ्या आनंदापेक्षा या घराचा मान आणि प्रतिष्ठा तुझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे का. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, अर्थातच. तर त्यानंतर पुन्हा एकदा सिंधू ही रडण्याचं नाटक करते आणि ती मोठमोठ्याने रडत म्हणते, तुम्ही मला सर्वजण चोर म्हणायचा ना, मला म्हणायचा की तू वस्तू चोरतेस, पैसे चोरतेस आणि हिचं बघा हिने काय चोरलं आहे, हिने तर माझ्या हजबंडलाच चोरलं आहे. असं म्हणत आता सिंधू मोठमोठ्याने रडू लागते. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, कृष्ण अगं गप्प बस ग. तर त्यानंतर आता मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू अहो तुम्ही आमच्या सुखाचा विचार करा ना, कारण काही झालं तरी समाज एक दिवस बोलणारच, परंतु दुसऱ्या दिवशी सर्वजण विसरून जातील. समाजाचा विचार तुम्ही नका करू. परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नाही. तर आता राजश्री काकू म्हणतात, राणी तू काळजी करू नकोस, तुझ्या आणि राघवच्या लग्नासाठी मी परवानगी देत आहे. माझ्या परवानगीने तू आणि राघव लग्न करू शकता. आता हे ऐकल्यानंतर मधूला तर खूप आनंद झालेला असतो. ऋतुजा आणि रेश्माला तर धक्काच बसतो. तर मधू म्हणते, हो आई, आता तर मी डिवोर्स पेपरही तयार ठेवले आहेत, मी घेऊनच येते. असं म्हणत आता मधू ही डिवोर्स पेपर आणायला जाते. तर इकडे राघव, रुक्मिणी काकू आणि सिंधू एकमेकांना खुणावून सांगत असतात. आता त्याचवेळी मधू ही डिवोर्स पेपर घेऊन येते आणि सिंधूच्या समोर फेकत म्हणते, या डिवोर्स पेपरवर सही कर. आता सिंधू पुन्हा एकदा रडू लागते आणि त्यानंतर मधूला म्हणते, अजिबात नाही, या पेपरवर आपण सही करणार नाही. आपण आपल्या हजबंडचा हात धरूनच या घरामध्ये प्रवेश केला होता आणि आता या घराच्या बाहेर जाईल तर ती आपली डेड बॉडीच, त्यामुळे आपण या पेपरवर सही करणार नाही. तर आता राघव म्हणतो, कृष्णा बस झाले तुझे हे ड्रामे मला चांगलेच माहीत आहेत आणि तू या घरामध्ये का राहत आहेस हेही मला चांगलंच माहीत आहे. बोल, तुला किती पैसे हवे आहेत, तुला जेवढे पैसे हवेत तेवढे आपण द्यायला तयार आहोत, परंतु या डिवोर्स पेपरवर तुला सही करावीच लागेल. सिंधू ही राघवला म्हणते, हजबंड तुला जे करायचं आहे ते कर, परंतु मी या पेपरवर सही करणार नाही. आता मात्र राघवला राग येतो आणि राघव नाटक करतच पुढे येतो आणि सिंधूला मारण्यासाठी हात उगारतो. परंतु त्याचवेळी मधू ही राघवचा हात पकडते आणि राघवला विचारते, राघव तू हे काय करत आहेस. राघव म्हणतो, मग तिला सही करायला सांग. तर सिंधू म्हणते, काही झालं तरी आपण या पेपरवर सही करणार नाही. तर आता राघव म्हणतो, म्हणजे कृष्णा तुला या घराबाहेर जायचंच नाही आहे. तर सिंधू म्हणते की नाही, काही झालं तरी आपण या घराबाहेर जाणार नाही. तर राघव म्हणतो, ठीक आहे, तर तुला जर घराबाहेर जायचं नसेल तर आपणच आता हे घर सोडून जाणार आहोत. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव तुला जर हे घर सोडून जायचं असेल तर तू आत्ता जाऊ शकतोस, परंतु तू जर एकदा हे घर सोडलंस तर त्यानंतर या घरावर, या घराच्या मालमत्तेवर किंवा कोणत्याही प्रॉपर्टीवर तुझा कुठलाही अधिकार राहणार नाही आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या घरातील कुठल्याही व्यक्तीशी तुझा कुठलाही संबंध असणार नाही. त्यामुळे या घरात पुन्हा यायचा विचारही करू नकोस.
आता रुक्मिणी काकूंचं हे बोलणं ऐकून त्यांचा निर्णय ऐकताच राजश्री काकू म्हणतात, वहिनी अहो तुम्ही हे काय बोलत आहात? राघव ह्या घरचा मुलगा आहे आणि तुम्ही असं नाही बोलू शकत. राघवला घराबाहेर नाही काढू शकत. अहो या चोरटीसाठी तुम्ही या राघवला घराबाहेर काढत आहात, या घरच्या मुलाला. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात की हो, कारण मला तुमच्या बोलण्यापेक्षा किंवा राघवच्या असण्यापेक्षा सुद्धा या घराचा मान आणि घराची प्रतिष्ठा खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि तुला जर तुझ्या मुलाचा पुळका येत असेल तर तू सुद्धा तुझ्या मुलासोबत हे घर सोडून जाऊ शकतेस. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर राजश्री काकू म्हणतात, ठीक आहे वहिनी, मी माझ्या राघवच्या सुखासाठी हे घर सोडून जायला तयार आहे. तर राघव म्हणतो, नाही आई, तू घर सोडून यायचं नाही. आता राजश्री काकू म्हणतात, राघव नाही, मलाही या घरात राहायचं नाही. जर तुला या घरामध्ये राहायचं नसेल आणि तुला जर या घरामध्ये किंमत नसेल तर मला सुद्धा इथे राहायचं नाही. राघव म्हणतो, नाही आई, तू माझ्यासोबत कुठेही येणार नाहीस, तुला माझी शपथ आहे. आता राघवने शपथ घालताच राजश्री काकू शांतच होतात. तर त्यानंतर रुक्मिणी काकू राघवला विचारतात, राघव तुझा निर्णय काय आहे? तुझ्या निर्णयामध्ये काही बदल झाला आहे का? राघव म्हणतो की नाही काकू, माझा निर्णय बदलणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी मधूशीच लग्न करणार. तर रुक्मिणी काकू म्हणतात, ठीक आहे, मी सुद्धा माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी तुझ्या लग्नासाठी परवानगी देणार नाही. आता राघव म्हणतो, ठीक आहे काकू. आता राघव मधूचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो. राघवची खूप चिडचिड होत असते. राघव खूप चिडलेला असतो आणि म्हणूनच मधूही राघवला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि राघवला म्हणते, राघव अरे तू शांत हो, तू एवढी चिडचिड का करत आहे? प्लीज समजून घे. तर राघव म्हणतो, मधू तुला माझी चिडचिड दिसत आहे, परंतु ती लोक कशी वागत आहेत हे तुला दिसत नाही आहे का? तर आता मधूही राघवला म्हणते, राघव अरे मला माहीत आहे की त्यांचीही चूक आहे, परंतु तुझीही तेवढीच चूक आहे राघव. एवढी चिडायची काहीच गरज नव्हती. अरे आपला हा विषय आपण शांतपणे सुद्धा मांडू शकलो असतो आणि ही आपली माणसं आहेत. राघव म्हणतो, एक्झॅक्टली आपली माणसं आहेत आणि म्हणूनच मला त्यांच्याकडून अपेक्षा होती. परंतु नाही मधू, घरातील कोणीही आपल्या बाजूने उभंच नाही आहे. खरं तर कोणालाही आपल्या सुखाबद्दल काहीच वाटत नाही. मधू म्हणते, राघव असा विचार करू नकोस. अरे आपल्या घरचे नक्कीच आपल्याला समजून घेतील. राघव म्हणतो की नाही मधू, मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही. खरं तर कोणी समजून घेईल याची मला वाटही पाहायची नाही. माझा निर्णय झाला आहे. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधूही राघवला विचारते, काय निर्णय झाला आहे तुझा? तर राघव म्हणतो, मधू तू माझ्यासोबत कायम असणार आहेस ना? तूच आता यापुढे माझं आयुष्य आणि तूच माझी फॅमिली आहेस. मधू माझी साथ कधी सोडून तर जाणार नाहीस ना? असं म्हणत आता राघव मधूचा हात हातात घेतो आणि मधूला पुन्हा एकदा विचारतो, मधू देशील ना मला साथ? परंतु मधू मात्र काहीच बोलत नसते. आता त्याच वेळी सिंधू ही टाळ्या वाजवतच तिथे येते आणि राघवला म्हणते, वा अजवंट वा, आपला हात धरून लग्न करून तू मला या घरात घेऊन आलास आणि आता या माजुडीचा हात पकडत आहेस म्हणत आता सिंधू ही मधूकडे रागाने पाहते आणि मधूला म्हणते, सोड हात आणि हो बाजूला. आता मात्र मधू घाबरते आणि राघवचा हात सोडते आणि बाजूला उभी राहते. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, काय चाललंय तुम्हा दोघांचं? तुला काय वाटलं तुझी ती सिंधू बिंदू जशी साधी भोळी होती तसंच मी सुद्धा साधी भोळी असेन? तर राघव म्हणतो, तुझ्या या तोंडून माझ्या सिंधूचं मला नाव ऐकायचं नाही, त्यामुळे यापुढे माझ्या सिंधूचं नाव तू घ्यायचं नाही. तर सिंधू म्हणू लागते, घेणार, हजारदा घेणार, एकदा नाही तर हजारदा. कारण मला तर चांगलंच माहीत आहे या माजुर्डीच्या नादाला लागून तू त्या सिंधूला सुद्धा असंच हट केलं असणार आणि म्हणूनच ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली. परंतु एक गोष्ट दोघांनी कायम लक्षात ठेवा, जो गृहप्रवेशाच्या वेळी मी दाखवला होता ना तो फक्त ट्रेलर होता, ट्रेलर. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, असं म्हणत ती दोघांनाही वॉर्निंग देते. तर त्यानंतर आता मधू विचारते, हो का, काय करणार आहेस तू? तर आता सिंधू म्हणते, या कृष्णाचा कारभार नाही ढिला, जो नडणार त्याच्यावर करणार हल्ला. आता मधू ही सिंधूवर रागानेच धावून जात असते, परंतु त्याच वेळी राघव तिला थांबवतो आणि म्हणतो, मधू अगं जस्ट इग्नोर, हिच्याजवळ लक्ष देऊ नकोस. ती काय बोलेल याजवळ आपल्याला लक्ष द्यायचं नाही, तेवढा आपल्याजवळ वेळही नाही. तू बॅग पॅक करायला घे, आपल्याला लवकरच निघायचं आहे. असं म्हणत राघव तिथून निघून जातो. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, काय झालं? आता राघव तर तुला सोडून निघून जात आहे. जा जा, राघवची बॅग पॅक करण्यासाठी मदत कर, कारण त्याचं काय आहे ना, राघव यापुढे माझ्यासोबतच राहणार आहे. असं म्हणत आता मधू खूप खुश असते, परंतु सिंधू ही रागानेच मधूकडे पाहत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू आपली बॅग पॅक करते आणि त्यानंतर ती राघवला भेटण्यासाठी राघवच्या रूमकडे येते. परंतु त्याचवेळी सिंधू तिचा रस्ता अडवते, खरं तर तिला रूममध्ये जाण्यापासूनच थांबवते. तर आता मधू म्हणू लागते, तू बाजूला हो, मला राघवला भेटायचं आहे. तर सिंधू म्हणू लागते, तू भेटू शकत नाही. तर मधू म्हणते, तू मला राघवला भेटण्या
भेटण्यापासून अडवू शकत नाही. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, मी तुला अडवू शकते कारण आपण त्याची लग्नाची बायको आहोत, त्यामुळे तू माझ्या नवऱ्याला कधीही भेटू शकत नाही. तर मधू म्हणते, मी जाणार आणि राघवला भेटणार. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, ही लक्ष्मण रेषा तू पार करूनच बघ. खरं तर ही रेषा तुला पार करायला देणारच नाही आणि आपल्या हजबंडला भेटायलाही देणार नाही. तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा आता तुला भेटता येणार नाही. आता हे सगळं काही राघव ऐकतच असतो. आता मधू मात्र रागाने सिंधूकडे पाहत असते. तर सिंधू म्हणते, काही झालं तरी आपल्या हजबंडला तुला भेटता येणार नाही. आता मात्र मधू बॅग पॅक करते आणि दरवाजातच उभी असते, कारण सिंधू काही राघवला भेटायला देत नाही. आता पुढे सिंधू, राघव आणि रुक्मिणी काकूंचं नक्की काय पाऊल असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.